पाहिजे कोरे ते कोरी ते हुशारी जमाना इंडी कोरे ते कोरी ते हुशारी जमाना। पांढरकवडा डिव्हिजन ऑफिस मधून मी फॉरेस्ट गार्ड कुळसंगे बोलतोय। एका गावकऱ्याकडून माहिती मिळाली आहे की हिवरा बरसा या गावच्या परिसरात वाघाने एका माणसावर हल्ला केलाय। जवळजवळ 30-35 वाघ आहेत सर। एकतर जंगल पण एवढं मोठं आहे, एवढे लोक आहेत, शोध कुठून सुरू करायचा? वाघ स्वतःहून लोकांवर कधीच हल्ला करत नाही। लक्ष्मीले 2 पोरं होती साहेब, जय आणि वीरू। लक्ष्मी वाघिणीचं नाव राहतेस। दरोगा साहेब म्हणत होते काही गावकरी वाघाला मारायचा प्लॅन करत आहेत। साहेब, पाळगाव फॉरेस्टले लागून आहे का फॉरेस्ट पाळगावले लागून आहे, हा वादाचा प्रश्न असेल। एवढ्या मोठ्या जंगलामध्ये कुठल्या वाघावर हल्ला होईल कसं शोधणार आपण? गावकऱ्यांची नजर घुबडावानी राहते। वीरू आणि लक्ष्मी या कटली बोरगाच्या टेरिटरीमध्ये होते। कुठला समाज आलाय बाहेरून इथे? बंजारा समाज आहे साहेब, बेलदार समाज आहे। आमच्या गावातल्या एका जरी पोराला हात लावला ना, दाखवतो तुम्हाला आम्ही काय करतो ते। सब मजाक वाटून राहिली या फॉरेस्ट वाले। वीरू इथं का नाही आला? बहुतेक त्यांनी आपली टेरिटरी बदलली। ही सरकारी धोरणं राबवता वाघांवर पण जीव जडायला आपले सगळे तर्क चुकलेच आहे। यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्याच्या परिसरातील हिवरा बरसा या गावाजवळ मृत वाघाचे अवशेष सापडले आहेत। आता लक्ष्मीचा जीव वाचवणं म्हणजे तिच्या 4-5 पिलांचा जीव वाचवण्यासारखंच आहे। काही करून लक्ष्मीचा जीव आपल्याला वाचवलाच पाहिजे।